महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आज सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बहुतांशी संघटनांनी शिक्षकांच्या प्रलंबित आणि न्याय प्रविष्ट मागण्यांसाठी आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं. मी जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींना मनापासून खूप खूप धन्यवाद देतोय की आज प्रचंड संख्येने या मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी सगळे लोक उपस्थित राहिले. खरं तर गेली अनेक वर्ष आमच्या प्रश्नांच्यासाठी आम्ही शासनाबरोबर सातत्याने संघर्ष करतोय, पण शासन प्रत्येक वेळी प्रश्नाला बगल देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करतंय. विशेषतः जे आमच्या मानगुटीवर एक टीईटीचं भूत बसवलं गेलंय. खरं तर 2010 पूर्वी सेवेत आलेल्या लोकांना टीईटीची आवश्यकता नसताना आज टीईटी उत्तीर्ण झाल्याशिवाय तुमच्या पदोन्नत्या होणार नाहीत आणि तुम्हाला 2028 नंतर सेवेत ठेवलं जाणार नाही, अशा प्रकारचा निर्णय शासनाच्या वतीने आमच्यावर लादला गेलाय. आणि त्यामुळं 52, 53, 54 वर्ष वय झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणं अत्यंत कठीण होऊन बसलेलं आहे. पण इतका घोर अन्याय आहे की त्याच्यामुळे आज पदोन्नत्या होत असताना सुद्धा जे टीईटी उत्तीर्ण आहेत त्यांनाच पदोन्नतीमध्ये निश्चितपणाने न्याय दिला जातोय. खरं तर नैसर्गिक न्यायानं पदोन्नतीची प्रक्रिया पार पडायला पाहिजे, पण तसं अजिबात होत नाही. आमची मागणी एवढीच आहे की 2010 पूर्वी सेवेत आलेले जे सगळे आमचे लोक आहेत त्यांना कसल्याही पद्धतीनं कसल्याही परिस्थितीमध्ये टीईटीची परीक्षा अनिवार्य करू नये, कारण त्यांच्यावर तो फार मोठा अन्याय आहे. कारण त्यानंतर जे लोक आले त्या सेवेमध्ये ते सगळे टीईटी करूनच आलेले. आरटीईच्या कायद्यानुसार जरी आम्ही विचार केला तरी 2010 पूर्वीच्या लोकांना टीईटीची आवश्यकता नाही. त्यामुळं त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्हाला तातडीनं न्याय मिळाला पाहिजे आणि शासन स्तरावर त्या संदर्भाने चर्चा घडली पाहिजे अशी आमची प्राधान्यानं मागणी आहे. दुसरी मागणी करत असताना जे SIRचं काम आज आमच्या शिक्षकांच्यावर लादले गेलेले आहे. आज इतकं कठीण काम आहे. एका महिन्यामध्ये 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि या महिन्याच्या कालावधीमध्ये किमान आम्हाला 1200, 1300, 1400 लोकांच्या ऑनलाईन फॉर्म भरून नोंदी करून घ्यायची आहेत. एवढं कठीण काम आहे की जे कंटिन्यू 24 तास महिनाभर केलं तरी ते काम संपणार नाही. आणि इकडे मात्र शासन एकीकडे म्हणते तुम्ही शाळाही करा आणि हे कामही करा, तर हे काम होणे नाही आणि जर होत नसेल तर तुमच्यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीची धमकी महसूल खात्यामार्फत आम्हाला दिली जाते. या सर्व गोष्टीचा आम्ही आज खरं तर या ठिकाणी निषेध करतोय. हे काम महिन्याभरात तर पूर्ण होणारच नाही, पण अनेक ठिकाणी मी मगाशी सांगितलं संभाजीनगरमध्ये कालच संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी एक आदेश काढलाय. जर कोण या कामामध्ये कुचराई करत असेल, जो हे काम करण्याचा प्रयत्न करत नसेल तर त्याला पोलिसांमार्फत अटक करून आणा, आपण त्याच्याकडनं काम करून घ्या. एवढी जर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली असेल आणि शिक्षकांच्याकडनंच ते काम करून घ्यायचं असेल तर हे दुर्दैव आहे. एकीकडे शाळा बंद ठेवायच्या, एका शाळेतल्या 4-4 शिक्षकांना या SIRची कामं दिलेली आहेत, शाळा बंदच पूर्ण. मी अभिनंदन करेन. संभाजीनगरमध्ये काल साबळे नावाच्या सरपंचांनी एक आंदोलन केलं. मंगेश साबळे सरपंचांनी त्यांनी मागणी केली की हे काम शिक्षकांच्याकडनं काढून घ्या. वस्तुस्थिती तशी आहे. आज हजारो जागा आमच्याकडे रिक्त आहेत, हजारो पदं रिक्त आहेत. एका शाळेमध्ये एक शिक्षकावर आम्ही 7वी पर्यंतचे वर्ग चालवतोय. इकडे जर हे काम करायचं असेल तर गुणवत्तेचं काय? आमचं तर असं स्पष्ट मत आहे. आम्ही तर हा प्रश्न लावून धरलेलाच आहे, पण आमच्याही बरोबर समाजातल्या सर्व मान्यवरांनी हा प्रश्न खरं तर लावून धरायला पाहिजे. शासन स्तरावर प्रयत्न करत असताना अनेक विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्य महोदयांनी हे प्रश्न उपस्थित केले. अगदी संसदेमध्ये सुद्धा टीईटीचा प्रश्न उपस्थित झाला, पण तरी सुद्धा शासन दबायला तयार नाही. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये संघर्ष हा तीव्र करावा लागेल. BLOचं काम असेल, संच मान्यतेच्या संदर्भातला आमच्यावर होत असलेला अन्याय असेल, 10 पटाच्या आतल्या शाळा बंद करण्याच्या संदर्भातला निर्णय असेल, असे अनेक चुकीचे निर्णय खरं तर या ठिकाणी होत आहेत. आणि याचा निषेध म्हणून आम्ही आज खरं तर या मोर्चाचं आयोजन केलंय. मी आपल्याला विनंती करेन, आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करेन की या प्रश्नांमध्ये आपण तातडीनं लक्ष घालावं. राज्यभरातल्या ज्या प्रमुख संघटना आहेत त्या संघटनांची बैठक बोलवावी आणि त्याच्यामध्ये या प्रश्नांवर चर्चा करून ताबडतोब निर्णय घ्यावा. आणि या महाराष्ट्रातला जो तणावयुक्त शिक्षक आहे तो तणावमुक्त शिक्षक करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर व्हायला पाहिजेत. नाहीतर काही शिक्षक मानसिक रुग्ण बनण्याची वेळ आली आहे. आमच्याकडे 2-3 केसेस SIRचं काम करत असताना महाराष्ट्रामध्ये 3 शिक्षकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तरी सुद्धा जर शासनाला या गोष्टीचं गांभीर्य कळत नसेल तर उद्याच्या काळामध्ये हा संघर्ष रस्त्यावर उतरून अधिक तीव्र करण्याचं काम महाराष्ट्रातील हे सगळे शिक्षक संघटनांची सगळे पदाधिकारी आणि शिक्षक संघटना करतील आणि याच्यामध्ये समाजाला सुद्धा सामावून घेण्याचा प्रयत्न उद्याच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणाने करणार आहोत.